त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्रणोदी पाटील यांचा पराभव केलेला आहे. त्याचबरोबर आता सध्या तरी काँग्रेसच्या दीपा मगदूम या तिसऱ्या गटातून आघाडीवर आहेत, तर भाजपच्या पूर्वा राणे या ठिकाणी पिछाडी असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राहुल इंगवले जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, रविकिरण इंगवले यांचे बंधू राहुल इंगवले या ठिकाणी आघाडीवर आहेत. या ठिकाणी काँग्रेसचे महेश सावंत आणि जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग हे या ठिकाणी पिछाडीवर आहेत. सध्या तरी बघायला गेलं तर या ठिकाणी दोन निकाल आहेत, दोन निकाल या प्रभाग क्रमांक 10 तील दोन गटांचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे अजय इंगवले आणि भाजपच्या अर्चना उत्तम कोराणे या ठिकाणी विजयी झालेले आहेत, तर काँग्रेसच्या दीपा मगदूम आणि शिवसेना ठाकरे गटाचे राहुल इंगवले हे या ठिकाणी सध्या आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक 9 ची देखील आपण आकडेवारी पाहिलीत की या ठिकाणी महायुतीने आपला प्रभाग क्रमांक 9 मध्ये झेंडा रोवलेला आहे. या ठिकाणी नुकतेच निवडणुकीच्या आधीच शिवसेनेमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आमदार सतेज पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते मानले जाणारे, निकटवर्तीय मानले जाणारे शारंगधर देशमुख, त्याचबरोबर भाजपचे उमेदवार विजयसिंह उर्फ रिंकू देसाई, वंदना संगीता सावंत आणि माधवी पाटील हे महायुतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. शारंगधर देशमुख यांनी माजी नगरसेवक आणि कधी काळचे त्यांचे सहकारी मित्र राहुल माने जे काँग्रेसचे उमेदवार आहेत यांचा पराभव या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार नंदकुमार पिसे यांचा पराभव विजयसिंह रिंकू देसाई जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी केलेला आहे. एकूणच या प्रभाग क्रमांक 9चा जर वातावरण बघितलं तर आता महायुतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी चारही गटावर विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत आणि आता प्रभाग क्रमांक 10 ची आकडेवारी आपण पाहिलीत की या ठिकाणी अजय इंगवले जे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि भाजपचे उमेदवार अर्चना कोराणे जे माजी उपमहापौर उत्तम कोराणे यांच्या पत्नी आहेत. या ठिकाणी त्यांनी मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की निवडणुकीपुरती मतमोजणीनंतर निवडणुकीच्या निकाला आधीच ज्यांनी गुलाल उधळलेला होता, ज्यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास होता की आपला उमेदवार विजयी होणार, त्यामुळे त्यांनी गुलालाची उधळण केली होती, ते प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे उमेदवार मुरलीधर जाधव या प्रभाग क्रमांक 16च्या त्यांच्या गटातून ते विजयी झालेले आहेत. त्यामुळं काल ज्याप्रमाणे मुरलीधर जाधव यांनी एक आत्मविश्वास सांगितला होता, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास त्यांनी सांगितला होता की त्यांना आत्मविश्वास आहे की विजय आपलाच असणार आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांनी गुलाल निकालाच्या आदल्या दिवशीच उधळलेला आहे आणि तो निकाल आता समोर आलेला आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून मुरलीधर जाधव हे विजयी झालेले आहेत. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.